नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट। मुंबई मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची अखेर 8व्या दिवशी सांगता करण्यात आली। आमदार अमित गोरखे यांनी शासन दरबारी मागण्या मांडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले। मातंग समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना आणि मागासवर्गीय वंचित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते। या आंदोलनात मोहन कांबळे, राजीव मानकर, प्रकाश चव्हाण, अनिल साठे आणि मोहन साठे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। तब्बल 8 दिवस हे उपोषण सुरू राहिल्यानंतर अखेर महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची दखल घेतली। सरकारच्या वतीने समाजकल्याण मंत्री संजयजी शिरसाट, आमदार सत्यजित देशमुख आणि आमदार अमित गोरखे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली। तसेच विरोधी पक्षातील नेते शशिकांत शिंदे, जयंत पाटील, सचिन अहिर, भाई जगताप, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, संत फलाहार महाराज तसेच भारतीय मराठा महासंघ यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। या आंदोलनाला राज्यभरातून शेकडो समाजबांधवांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढविले। यावेळी आमदार अमित गोरखे यांनी मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत पुढील आश्वासने दिली। त्यामध्ये आरक्षण वर्गीकरण लवकरच जाहीर होईल, तसेच ते स्वतः चिराग नगर येथे पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले। वाटेगाव स्मारकासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच मागासवर्गीय आयोगावर अपंग सदस्याची नियुक्ती, अत्याचारित कुटुंबांना संरक्षण, शेगाव येथील लहुजी नगर व संजय गांधी उद्यान झोपडी प्रश्न स्वतः हाताळणे, आटीचे 2 प्रादेशिक कार्यालये मुंबई व पुणे येथे सुरू करणे, तसेच ठाणे येथे क्रांतिपिता लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। आमदार अमित गोरखे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत जबाबदारी स्वीकारल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले। त्यानंतर त्यांच्या हस्ते सर्व उपोषणकर्त्यांना पाणी पाजून बेमुदत उपोषणाची सांगता करण्यात आली। या आंदोलनासाठी राज्यभरातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला। त्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले। तसेच समाजाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात गजानन वानखेडे, अनिल सुरळकर, सुनील भालेराव, दिलीपभाऊ यादव, समाधान सावळे, गणेश तांबे, भारत बिहाडे, संतोष सुरळकर, सुनील सुरळकर, रवी शिरसाट, संजय कांबळे, अरुण कांबळे, हरीश दांडगे, सीताबाई चांदणे, अनिता सोनवणे, पूनम सावळे, रवीनाताई वाघ, मालतीताई दोडके, शाहीर कांबळे, श्री गोटमुखळे, जी.ओ. तायडे, लहुजी नगर संघर्ष मित्र मंडळ शेगाव, सौ. सुनीता तायडे, कुसुमबाई वानखडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संघटनेचे नेते रमेश भिकू दोडके यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे आभार मानले।